गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज आपण पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनचं सेकंड युनिट सुरू करणार आहोत आणि आपला जो हा लेक्चर नंबर आहे तो 18 नंबरचा आहे. काय आहे सेकंड युनिटचं टायटल, जे की आर्टिकल 9.8 आहे. पार्शियल डिफरन्शियल इक्वेशन्स नॉन लिनियर इन पी अँड क्यू. हे जे स्मॉल पी अँड क्यू आहे हे ऑलरेडी आपल्याला फर्स्ट चॅप्टर मध्ये पी इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स अँड क्यू इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय माहीत आहे. वी गिव बिलो द मेथड्स ऑफ सॉल्विंग non-linear partial differential equations in certain standard form only. खाली पार्शियल डिफरन्शियल इक्वेशनच्या नॉन लिनियर इक्वेशन सोडवण्याच्या काही स्टँडर्ड फॉर्म दिलेले आहेत. त्यापैकी पहिलं टाइप आपण बघू आता. टाइप फर्स्ट, equation of the type f of p comma q is equal to 0. That is equations containing p and q only. पहिला जो टाइप आहे तो f of p comma q is equal to 0 आहे. अर्थात या f of p comma q is equal to 0 मध्ये काय दिसत आहे तर it contains only the terms of p and q. मग याची मेथड बघू आपण टाइप फर्स्ट ची काय आहे ते. मेथड, गिवन इक्वेशन इज ऑफ द टाइप f of p comma q is equal to 0. याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. दॅट इज इक्वेशन्स कंटेनिंग p and q ओनली, जे की आपल्याला माहित झालं आता. मग याचं जर सोल्युशन आपल्याला मिळवायचं असेल तर लेट द रिक्वायर्ड सोल्युशन बी z इज इक्वल टू ax प्लस by प्लस c. रिक्वायर्ड सोल्युशन काय घेणार आहोत आपण? z इज इक्वल टू ax प्लस by प्लस c. आता या z वरून जर तुम्हाला p ची किंमत आणि q ची किंमत काढायची असेल तर आपल्याला डिफरन्शिएटिंग इक्वेशन धिस टू, याला दोन म्हणू वाटल्यास, याला काय म्हणू, दोन इक्वेशन. इक्वेशन टू, डिफरन्शिएटिंग इक्वेशन टू पार्शियली विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय कॉमा वी गेट हेज डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स विच इज इक्वल टू ए. दिस implies small p is equal to a and delta z upon delta y which is equal to b. This implies q is equal to b. When we are differentiating with respect to x, keeping y as a constant, and when we are differentiating with respect to y, keeping x as a constant. What about small a, b, c? They are constants. त्यामुळे डेल्टा झेड अपॉन डेल्टा एक्स विच इज इक्वल टू पी इज इक्वल टू ए मिळालं अँड डेल्टा झेड बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू क्यू इज इक्वल टू बी मिळालं. हे दोन्ही व्हॅल्यू पी आणि क्यूच्या आपल्याला इक्वेशन नंबर 1 मध्ये सबस्टिट्यूट करायचं. ऑन पुटिंग दीज व्हॅल्यूज ऑफ पी अँड क्यू इन 1 कॉमा वी गेट इक्वेशन 1 मध्ये आफ्टर सबस्टिट्यूशन ऑफ p and q, that means value of p and q, then we get what? f of a comma b is equal to 0. काय मिळालं? f of a comma b is equal to 0. From this, म्हणजे या आपण याला 3 नंबर म्हणू वाटल्यास. From this find the value of b in terms of a. आता इक्वेशन 3 हे कशा कशामध्ये आहे? a आणि b मध्ये आहे. जर तुम्हाला b ची व्हॅल्यू काढायची असेल तर नॅचरली इट गिव्स इन टर्म्स ऑफ a.
आणि ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर अर्थात इन टर्म्स ऑफ बी. मग फ्रॉम दिस फाइंड द व्हॅल्यू ऑफ बी इन टर्म्स ऑफ ए अँड सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ बी इन 1 कॉमा दॅट विल बी द रिक्वायर्ड सोल्युशन. मग बी ची व्हॅल्यू आपण जर ए मध्ये काढली तर आपल्याला जे हे एफ ऑफ ए कॉमा ए सारखं झालं ते विच इज इक्वल टू 0. म्हणजे येणारा जो रिझल्ट आहे तो कसा येईल इथं जर विचार केला तर येणारा रिझल्ट जो आहे तो आपल्याला ए मध्ये आणि कॉन्स्टंट सी मध्ये मिळेल. बी तिथं नसणार कारण की बी ची व्हॅल्यू तर इन टर्म्स ऑफ ए आपण काढलेली आहे. हे याचं सोल्युशन होईल. फार सोपं आहे. जर सिंपली जर बोलायचं म्हटलं तर टाईप फर्स्ट मध्ये पी च्या जागी ए ठेवा आणि क्यू च्या जागी बी ठेवा, झालं तुमचं सोल्युशन. आणि मग एक स्टेप बी ची व्हॅल्यू इन टर्म्स ऑफ ए काढा. दुसरा एक एक्झाम्पल बघू. एक्झाम्पल 18 ऑन पेज नंबर 603. सॉल्व पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. सोल्युशन द गिवन इक्वेशन इज पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. म्हणजे हे एफ ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू 0 च्या टाईपचा आहे, टाईप फर्स्ट. आणि याच्या वेळेस आपण मेथड काय म्हणते, लेट द रिक्वायर्ड सोल्युशन बी झेड इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. याला इक्वेशन नंबर 2 म्हणू, याला इक्वेशन नंबर 1 म्हणू. Differentiating equation 2 with respect to x and y comma we get. We already know that when we are differentiating with respect to x, keeping y as a constant, and when we are differentiating with respect to y, keeping x as a constant. Hence delta z by delta x which is equal to p which is equal to a, and delta z by delta y which is equal to q which is equal to b. आता हे व्हॅल्यू ऑफ p अँड q हे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये ठेवणार आहे. ऑन पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ p अँड q इन इक्वेशन 1 कॉमा वी गेट 1 काय होतं, p स्क्वेअर प्लस q स्क्वेअर इज इक्वल टू 1 होतं. आता इथे येईल a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 1. दिस इम्प्लाइज b स्क्वेअर इज इक्वल टू 1 मायनस a स्क्वेअर. आणि दोन्ही साइडला जर 1/2 पॉवर दिला आपण तर b इज इक्वल टू अंडर रूट मध्ये 1 मायनस a स्क्वेअर. काय होईल मग, आपल्याला पॉझिटिव्ह स्क्वेअर रूट घ्यायचे इथे. काय होईल मग, पुट द व्हॅल्यू ऑफ b इन इक्वेशन 2 कॉमा वी गेट z इज इक्वल टू ax प्लस अंडर रूट मध्ये 1 मायनस a चा वर्ग ब्रॅकेट मध्ये ब्रॅकेटच्या बाहेर y प्लस c. दिस इज द रिक्वायर्ड सोल्युशन. म्हणजे टाईप फर्स्ट जे आहे याच्यामध्ये तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, एक गिवन इक्वेशन इज लिहिल्याच्या नंतर लेट द रिक्वायर्ड सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन इज झेड इज इक्वल टू ax प्लस by प्लस c. आणि या इक्वेशन नंबर 2 उदाहरणार्थ झेड इज इक्वल टू याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू एक्स अँड वाय. मग p ची किंमत तुम्हाला डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स मिळते, म्हणजेच डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू p मिळते आणि डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इज इक्वल टू q मिळते. मग विच इज इक्वल टू व्हॉट, एक a मिळते, डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू p इज इक्वल टू a अँड डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इज इक्वल टू q इज इक्वल टू b. आणि मग ह्या दोन्ही व्हॅल्यू a आणि b इन्स्टेड ऑफ p आणि q सबस्टिट्यूट करायचे दिलेल्या इक्वेशन मध्ये आणि त्यावरून आपल्याला b ची व्हॅल्यू काढायची आहे इन टर्म्स ऑफ a. आणि हे शेवटचं सोल्युशन z इज इक्वल टू ax प्लस अंडर रूट मध्ये 1 मायनस a स्क्वेअर इंटू अंडर रूटच्या बाहेर y प्लस c. दुसरा एक एक्झाम्पल घेऊ बघा. एक्झाम्पल 19 ऑन पेज नंबर 604. सॉल्व x स्क्वेअर p स्क्वेअर प्लस y स्क्वेअर q स्क्वेअर इज इक्वल टू z स्क्वेअर. ऍक्च्युली जर विचार केलं तर हा प्रॉब्लेम टाईप फर्स्ट सारखा नाही आहे. त्यामुळे आपल्याला पहिले याला
टाईप फर्स्ट मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ते कसं करता येईल हो, बघू ना आता. सोल्युशन, द गिवन इक्वेशन इज, याला आपल्याला द गिवन इक्वेशन इज जशाला तसं एक्स स्क्वेअर पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर क्यू स्क्वेअर इज इक्वल टू झेड स्क्वेअर. याला जर आपण दोन्ही साईडनी झेड स्क्वेअरनी डिवाइड केलं तर काय येईल, एक्स स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर इंटू पी स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अपॉन झेड स्क्वेअर इंटू क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 1. आता पी म्हणजे काय आहे, डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स. क्यू म्हणजे काय आहे, डेल्टा झेड बाय डेल्टा वाय. म्हणजे याला आपल्याला कसं लिहिता येईल बघा, दिस इम्प्लाइज एक्स अपॉन झेड डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग प्लस वाय बाय झेड डेल्टा झेड बाय डेल्टा वाय ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1. पुन्हा या टर्मला बघा कसं लिहायचं, दिस इम्प्लाइज डेल्टा झेड बाय झेड होल डिवायडेड बाय डेल्टा एक्स बाय एक्स. या एक्स ला डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटर जर नेलं तर ते क्रॉस मल्टिप्लिकेशन मध्ये न्यूमरेटरलाच येते. त्यामुळे असं आपण लिहू शकतो, प्लस डेल्टा झेड बाय झेड होल डिवायडेड बाय डेल्टा वाय बाय वाय ब्रॅकेट मध्ये आणि त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1. आता समजा लेट डेल्टा झेड बाय स्मॉल झेड विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल झेड डेल्टा एक्स बाय डेल्टा वाय विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल एक्स डेल्टा वाय बाय डेल्टा वाय बाय वाय विच इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल वाय. हेन्स हे काय म्हणजे लॉग झेड इंटिग्रेटिंग केलं तर लॉग झेड बरोबर झेड कॉमा लॉग एक्स बरोबर एक्स कॉमा लॉग वाय बरोबर वाय, किंवा याचं डिफरन्शिएशन केलं तर हे डेल्टा वाय 1 अपॉन वाय इंटू डेल्टा वाय, इकडे डेल्टा वाय 1 अपॉन एक्स इंटू डेल्टा एक्स इज इक्वल टू एक्स. तर मग आता ही जी व्हॅल्यू आपण काढलेली म्हणजे घेतलेली आहे सपोजिशन, ही आपण इक्वेशन 1 मध्ये ठेवू. काय चेंज होईल, इक्वेशन 1 कॅन बी रिटन ॲज डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा कॅपिटल एक्स ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग प्लस डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा कॅपिटल वाय ब्रॅकेट मध्ये त्याचा वर्ग विच इज इक्वल टू 1. आता जसं आपण डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स ला स्मॉल पी म्हणत होतो, आता इथे डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा एक्स आहे तर याला कॅपिटल पी म्हणू, कॅपिटल पी चा वर्ग प्लस डेल्टा झेड अपॉन डेल्टा वाय कॅपिटल क्यू चा वर्ग विच इज इक्वल टू 1. काय डिनोट केलं आपण, वेअर कॅपिटल पी इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा कॅपिटल एक्स अँड क्यू इज इक्वल टू डेल्टा कॅपिटल झेड अपॉन डेल्टा कॅपिटल वाय. याला इक्वेशन नंबर 2 म्हणा. आता मात्र हा जो इक्वेशन आहे कॅपिटल पी चा वर्ग प्लस कॅपिटल क्यू चा वर्ग इज इक्वल टू 1 विच इज ऑफ द टाइप फर्स्ट. आणि फर्स्ट टाइप काय आहे, एफ ऑफ पी कॉमा क्यू इज इक्वल टू 0. दॅट मीन्स व्हॉट, कंटेनिंग पी अँड क्यू ओनली, जे की इथं तुम्हाला दिसत आहे. मग लेट द रिक्वायर्ड सोल्युशन बी. आता मात्र आपण कॅपिटल झेड इज इक्वल टू ए कॅपिटल एक्स प्लस बी कॅपिटल वाय प्लस सी असं घ्यावं लागेल, कारण की आपला इक्वेशन कॅपिटल एक्स वाय झेड मध्ये आहे. याला इक्वेशन नंबर 3 म्हणू. डिफरन्शिएटिंग इक्वेशन 3 with respect to capital X and capital Y we get hence delta capital Z upon delta capital X which is equal to, आता इथे आपल्याला स्मॉल p नाही कॅपिटल p घ्यावा, so which is equal to A and delta capital Z upon delta capital Y which is equal to Q which is equal to B. So putting these values of capital P and Q in equation 2, comma we get, आणि equation 2 काय आहे हो, कॅपिटल P चा वर्ग प्लस कॅपिटल Q चा वर्ग बरोबर 1. म्हणजे काय येईल, a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर इज इक्वल टू 1
This implies b square is equal to 1 minus a square. b is equal to under root 1 minus a square. Now put the value of b in equation 3, comma, we get equation 3 काय आहे? कॅपिटल Z is equal to a कॅपिटल X प्लस b कॅपिटल Y प्लस C. तर काय होईल मग? कॅपिटल Z is equal to a इंटू कॅपिटल X प्लस b च्या जागेवर अंडर रूट 1 मायनस a स्क्वेअर इंटू कॅपिटल Y प्लस C. परंतु कॅपिटल Z इज इक्वल टू आपण काय डिनोट केलेलं आहे वर? हेन्स लॉग Z विच इज इक्वल टू कॅपिटल X लॉग X म्हणजे लॉग Z इज इक्वल टू a लॉग X प्लस अंडर रूट 1 मायनस a स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये इंटू लॉग Y प्लस C अँड विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. मित्र हो, आता आपल्या लक्षात आलं असेल की टाईप फर्स्टच्या टाईपच्या प्रॉब्लेम मध्ये नेमकं काय घडत आहे. दिलेल्या प्रॉब्लेमचं फक्त फर्स्ट टाईप आहे का आपण कन्फर्म केलं, बिकॉज इट कंटेन्स पी अँड क्यू. ते केल्याच्या नंतर त्याचं रिक्वायर्ड सोल्युशन झेड इज इक्वल टू ए एक्स प्लस बी वाय प्लस सी. मग त्याचं डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स ॲज वेल ॲज वाय. मग तुम्हाला डेल्टा झेड बाय डेल्टा एक्स इज इक्वल टू पी इज इक्वल टू ए अँड डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इज इक्वल टू डेल्टा झेड बाय डेल्टा वाय इज इक्वल टू बी इज इक्वल टू क्यू हे मिळेल. हे सबस्टिट्यूट जर तुम्ही केलं तुमच्या दिलेल्या इक्वेशन मध्ये तर त्याच्यानंतर एक स्टेप कोणती करायची? आता फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ बी अँड वी गेट इन टर्म्स ऑफ ए आणि ती व्हॅल्यू बीच्या जागी ठेवायची विच इज द रिक्वायर्ड सोल्युशन. तर समजलं असेल. याच्यानंतरची एक्झरसाइज तुम्हीच करणार आहात. मी फक्त तुम्हाला कोणत्या प्रॉब्लेम मध्ये काय करायचं एवढं सांगणार आहे. धन्यवाद.